कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती, अधिपती काय मला आई साहेबांकडे जाऊ दे जरा। थांब थांब, माझा ऐक जरा। तुम्ही माझा ऐका, आई साहेबांनी मला कशाला बोलवले जरा बघून दे, थांबा जरा। अधिपती, सुनबाई शाळेत गेली, ती तुला सांगायचं होतं। हा माहिती आहे की, मग मला त्यांनीच फोन करून सांगितले। अधिपती, अहो चला की, इकडे काय करायला सा? मला बोलायचं आहे अधिपतीशी। आधी ताईला बोलायचं यांच्याशी। अहो ताई कवा धरणं वाट बघायला तुमची अधिपती, चला की चला। अधिपती, होय अगं बस बस, किती बाम लावती यास? डोकं भनभनतय नुसतं। नग इतका विचार करू, विचार करू नाही तर काय करू? सगळं हातातून निसटून चाललंय। तसं नाही, ऐकलंच ना व सुनबाई कशा बोलत होत्या त्या, फाडफाड आमचं म्हणणं जुगारून गेल्या त्या शाळेत। आम्हाला वाटलं होतं अगदी साध्या सुद्या गुळगुळ बोलणाऱ्या आहेत त्या, नाही मोठी फटाकडी निघाली ती। हेच त्यांचं खरं रूप आहे। आजवर शांत राहण्याचं नाटक केलं त्यांनी, पण त्यांना बरोबर कळलंय कुणाला जवळ करायचं कुणाला नाही। आल्या दिवसापासून त्यांनी मोठ्या मालकांच्या मनात घर केलंय। त्यांना पटवून दिलं आम्ही किती आदर्श सुनबाई आहोत ते। त्यांना बी तो बरोबर पटला, अडकले तिच्या सापळ्यात, सांगून टाकलं सगळं। त्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल आम्हाला काही वाईट नाही वाटलं, ते तसेच आहेत। पण ही एका बाजूचं म्हणणं ऐकून ही फडफड करते। मी बी बोलली तिच्याशी, रागवली, म्हणलं तू असं कराय नगवतस। त्यांनी त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी हे सगळं केलं। म्हणजे त्यांना माहित होतं त्यांनी आम्हाला कितीही सांगितलं तरी आम्ही काय त्यांना शाळेत जाऊ देणार नाही, म्हणून त्यांनी मोठ्या मालकांना पुढं केलं। सगळं आलंय आमच्या लक्षात। आजवर या घरात आमचा शब्द ह्यो शेवटचा शब्द होता, पण आज शाळेत जाऊन तिने एक नवीनच युद्ध सुरू केलंय। आजवर आम्ही कधीच कोणत्या बाईवर हात उगारला नाही, पण आज तिने आम्हाला तसं करायला भाग पाडलं। मुद्दाम केलं त्यांनी। आम्ही किती वाईट, त्या किती चांगल्या, त्यांना किती या घरची काळजी आहे हे दाखवायचं होतं त्यांना। ती आमची जागा घ्यायला बघत्या, पण ते तिला ह्या जन्मात शक्य नाही। आम्हाला चॅलेंज केलंय तिनं, आता आम्ही तिला तिची जागा दाखवणार। आई साहेब काय हो? तुम्ही खाली का बसताय? उठा उठा म्हणलं ना, किती वेळा सांगायचं तुम्हाला खाली बसू नका म्हणून। नाही नाही उठा, तुम्ही उठा, असं खाली बसू नका। काय झालं का? तब्येत ठीक नाही का? होय का? मन थाऱ्यावर नाही आमचं। काय झालं? पण मी हिला पण विचारलं, मगा तर विचारलोय, ही काय सांगेन झाल्या। अधिपती तुम्ही एकच सांगा आम्हासनी। बोला की। तुम्ही आम्हासनी आई साहेब मानता? काय प्रश्न आहे यो आई साहेब? उत्तर द्या अधिपती। मानताय ना म्हणजे? तुम्ही आहे आमच्या आई साहेब, काय बोलताय आई साहेब तुम्ही? मग अधिपती, तिला त्रास झालेला चालेल काय तुम्हासनी? अजिबात चालणार नाही। काय झालं? कोणी दिलं त्रास? दुसरं कोण? तुमची बायको। काय झालं आता? काय केलं त्यांनी? आमच्या मनाविरुद्ध शाळेत गेल्या त्या, आणि आम्हाला ते अजिबात आवडलं नाही। असं का म्हणताय तुम्ही? तुम्हाला किंवा मला घरी राहावं लागणार म्हणजे? मी आत्ता तर आलीये सर शाळेत। अगं पण ते भुवनेश्वरी मॅडमना आवडलेलं नाहीये ना? त्यांचा फोन आला होता तुम्हाला? हे बघ, तू मला काहीही विचारू नकोस अक्षरा, फक्त मी तुला एवढंच सांगतो की तू जर का शाळेत थांबलीस तर मला इथे थांबता येणार नाहीये। सर असं कसं? असंच आहे आता।
आलं माझ्या लक्षात सगळं. भुवनेश्वरी मॅडमने तुम्हाला धमकी दिली ना? धमकी नाही ग. तर मला माहितीये त्या काय आणि कसं बोलू शकतात. आय एम सॉरी सर. तुम्हाला माझ्यामुळे खूप ऐकून घ्यावं लागलं असेल ना? हे बघ, शाळेच्या मालकीण आहेत त्या काहीही बोलू शकतात आणि मला त्यांच्या बोलण्याचं काहीच वाईट वाटत नाहीये. पण अक्षरा, मी तुला कुठल्या तोंडानं सांगू की तू घरी जा म्हणून? सर सर तुम्ही प्लीज. कात्रीत अडकलं ग मी. तुला इथे थांबवू की मी स्वतः घरी जाऊ? तुम्ही नका जाऊ सर. बोला मॅडम. आम्ही काय बोलणार? बोलायचं काय बाकी ठेवलंय तुम्ही? मी काय केलं मॅडम? हाय का आता? काय म्हणावं या बाईला? समजा तर तूच केलंस आणि म्हणून मी काय केलं? अधिपती मला प्लीज सांगाल का इतक्या अर्जंटली का बोलवलंय मला? तुम्ही आई साहेबांना काय बोलला काय? काय बोलले मी? तेच विचारतोय तुम्हाला मी. काही बोलला का तुम्ही? आता काय आठवण झालंय का काय तुला? मॅडम तुम्हाला राग येईल असं काही बोलले का मी? या, हे तुम्ही आम्हालाच विचारताय? हो, कारण मी जनरल बोलले. पण तुम्हाला माझ्या कुठल्या वाक्याचा राग आलाय हे तुम्ही सांगाल का प्लीज? आता काय वाक्य तुम्हाला सांगत बसू काय? त्याशिवाय अधिपतींना कळणार नाही मॅडम मी काय बोलले ते. हो, शाने बनू नका. शाळेत गेलात म्हणजे काय तुम्ही जग जिंकला असं वाटलं की काय तुम्हाला? आमच्या मनाविरुद्ध तुम्ही शाळेत गेला हे तुम्ही ध्यानात ठेवा. मॅडम मी तुम्हाला न सांगता तर नाही गेले ना? तुम्ही आधी ठरवलं आणि मग आम्हासनी सांगितलं नाही का? पण सांगितलं. इथं सगळं आम्ही ठरवतो, माहित आहे ना हो तुम्हासनी? हो मॅडम, म्हणूनच तर शांतपणे मी शाळेचा विषय तुम्हाला सांगत होते. शांतपणे? हो, मी म्हटलं ना तुम्हाला, या घरची लक्ष्मी सरस्वतीची पूजा करायला चालली आहे. तुम्ही लंकेची पार्वती बनवून जर घराबाहेर गेलात तर आवडेल का आम्हाला? मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी घरात सगळे दागिने घालीन, मला काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त शाळेत घालू शकत नाही. आता मी असं म्हटलं तर माझं काही चुकलं का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.